हॅलो फ्रेंड्स, रामकृष्ण हरी मंडळी. आज होतं लक्ष्मीपूजन. तर मालकांनी सांगितलं की दरवाजामध्ये छानशी छोटी रांगोळी काढ. छोटी म्हणलं तर माझं तर खूप अवघड झालं. छोटी म्हणता म्हणता फार अशी मोठी रांगोळी काढली. तुम्ही पाहू शकता. पहिलं सर एक मोठा पट्टा काढून घेतला, त्याच्यानंतर मी अशी रांगोळी काढून घेतली. माझ्यासोबत आमच्या मावशी म्हणजेच आमच्या घरमालकीन पण होत्या. तर आम्ही अशी छान रांगोळी काढली. पाहू शकता कशी वाटते रांगोळी ती कमेंटमध्ये सांगा. त्यानंतरनी आम्ही सगळं आवरून घेतलं. 6 नंतरनी लक्ष्मीपूजनची तयारी करायची होती, म्हणजे पूजा मांडायची होती. तर इथं माझी दरवाजात छोटी रांगोळी काढायची राहिली होती, ती देखील मी काढली. त्यानंतर पहा अशी लक्ष्मीची पूजा, म्हणजे लक्ष्मीपूजन केलेलं आहे. कशी पूजा केली, काही त्यात कमी राहिली असेल तेही सांगा. छान अशी पूजा मांडून घेतली. नंतर मी थोडं बाहेर आलो, बघितलं कलर खूप छान दिसत होते. आणि इथं आमची ब्लॅक क्वीन तयार होऊन बसली होती पूजेसाठी. म्हणते त्याची पूजा केली, म्हणजे आमच्या लक्ष्मीची रिक्षाची पूजा केली. तसंच घरातील पूजा करून घेतली. घरातली पूजा केली. मिस्टर व्हिडिओ काढत होते. नंतर तेही पूजेला येऊन बसले. तर पहा आमची अशी पूजा होती. मी सर्व पूजा विधीनुसार केली, म्हणजे सगळं व्यवस्थित मांडून पूजा केली. नंतर हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर निवेद दाखवला. निवेद दाखवून झाल्यावरती आरती केली छान अशी. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटला आणि हॅपी दिवाळी घरच्यांना केलं. विश केल्यानंतर पूजा संपन्न केली. मिस्टरांच्याही पाया पडले. आज पूजा संपूर्ण केली, म्हणजे पूर्ण छानरित्या पार झाली. त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि नंतर मग आम्ही बाहेर फटाके उडवण्यासाठी गेलो. तर तुम्ही पाहू शकता माझी ही पूजा अशी होती. आणि मिस्टर पाहून फक्त बघत होती की पूजेमध्ये काय अर्थ येतो, का कशी करते, काय करते. तर फायनली मला एवढं म्हणजे काही जास्त हे नाही की जमत नाही, हे नाही ते नाही, मग करते. त्यानंतर थोडं फोटोशूट केलं. आज त्यांनी मद्रासी लूक घेतलं होतं, छान दिसत होते. आणि नंतर बाहेर आलो, फटाके वाजवले. पहा किती छान वाटत होतं. दिवाळी आली ना खूप मस्त वाटतं. आणि नंतर आम्ही विश